गंगाखेड येथील धनगर समाज नेता पवन करवर यांच्यावर ऑइल टाकल्याच्या निषेधार्थ आज धनगर समाज बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। काल पवन करवर यांच्यावर काही जणांनी ऑइल टाकून निषेध आंदोलन केले होते। त्याविरोधात आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन प्रकरणातील दोषींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। काय प्रकार आहे? काल आमचा बांधव पवन करवर याच्यावरती जीव घेणा हमला झाला। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो। पवन करवर सोबत महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज ताकदीने आहे हे सांगण्यासाठी या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करण्यासाठी की हा हमला आता पहिला झालेला नाही पवनवर, याच्या अगोदर 4-5 वेळेस हमला झालेला आहे। तो मरता मरता वाचलेला आहे। मागच्या वेळी तर आमच्या जालन्यालाच आंदोलन चालू होतं, माझं उपोषण सुरू होतं आणि त्या मोर्चामध्ये येत असताना पवन करवरवर प्राणघातक हल्ला झाला। त्यावेळेस तर पवन वाचेल की नाही याची गॅरंटी नव्हती, एवढा प्राणघातक हमला होता। आणि या गुन्हेगारांवर कुठेतरी वचक बसला पाहिजे। पवनला तातडीनं पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी करण्यासाठी मी इथं या ठिकाणी आलो होतो। महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा थोडंसं आता जागरूक होण्याची गरज आहे। आमची बुद्धी वापरण्याची गरज आहे। आम्ही कुठेही प्रवाहासोबत वाहत जातो। पवन करवर काय चुकीचं बोलला याचं आत्मपरीक्षण प्रत्येकानं करावं। मी आता पवन माझ्या सोबत आहे, मी त्याची बाजू घ्यायला इथं आलोय। तो माझ्या समाजाचा आहे म्हणून आलो। हे जरी खरं असलं तरी तो चुकीचा असेल तर मी त्याची बाजू घेणार नाही। मी कधीच कुणाच्या चुकीची बाजू घेत नाही। पवन करवरचं जर चुकीचं असेल तर नक्की त्याला तुम्ही समोर बसवा, त्याच्या चुका सांगा, आपण त्याला विरोध करू, त्याला त्याचं समर्थन करायचं नाही। पण तो काय बोलतोय, का बोलतोय? अरे ज्यांची भाषा बोलता बोलता त्याच्या जीवावर बेतली, 50 ठिकाणी शरीरात तो फ्रॅक्चर झाला आणि आज तो धनगरांची भाषा बोलतो म्हणून तुमचं पोट सुळ उठतं। काय चाललंय काय या राज्यात? पवन करवर टार्गेट केलं जाते असं वाटतंय? नाही, पवन करवरला नाहीये तर हे धनगराची भाषा बोलणाऱ्याला टार्गेट केल्या जातंय हे याच्यातून दिसतंय। म्हणजे पवन तुमची भाषा बोलतो त्यावेळेस तो चांगला, आणि ज्यावेळेस तो स्वतःची भाषा बोलतो, स्वतःच्या समाजाची भाषा बोलतो त्यावेळेस वाईट, हे चुकीचं आहे। मी महाराष्ट्रातल्या धनगरांना नम्र विनंती करतो, आवाहन करतो की आपण जागं झालं पाहिजे। आणि ज्या भांडगुळांना वाटत असेल की पवन करवरवर हमला केला म्हणजे हे धनगर घाबरतील, थांबतील, लक्षात ठेवा, धनगर भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे महादेवासारखा। आणि धनगरांना जर तिसरा डोळा उघडला ना तर भस्म होऊन जासाल। आता तरी सुधरा। इथून पुढे धनगराच्या कोणत्याच लेकरावर झालेला अन्यायकारक हमला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। कालपर्यंत ओबीसी समाजासाठी रक्त सांडत होतो, संघर्ष करत होतो। ओबीसीवर आलेल्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडत होतो। पण कुठंतरी न राहून मी सुद्धा नका जातीनं धनगर आहे, मी माझ्या समाजाची जर भाषा बोलायला लागलं त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटलं नाही। मी एक प्रश्न विचारला की धनगर म्हणून ओबीसी मध्ये धनगर समाजाचं अस्तित्व काय, हा प्रश्न मी एक जातीनं त्यांना विचारला तर काही भांडगुळांना ते ना पोटसूळ उठलं आणि त्याच ह्याच्यामधनं त्यांनी माझ्यावर शाई फेक केली। पण कुठंच हे असं वाटायला नको। माझं स्पष्ट मत आहे, धनगर समाजाचा ओबीसी मध्ये फक्त वापरच होतोय। आता जसं दीपक भाऊ म्हणले, धनगर समाजानं आता जागरूक होण्याची गरज आहे। प्रत्येक वेळेस नका जेव्हा धनगर एसटी आरक्षण शेवटच्या टोकापर्यंत येतंय त्या वेळेस हे सरकार, हे ओबीसीचे नेते ओबीसीचं शस्त्र बाहेर काढतात आणि धनगर समाजाला ओबीसी मध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे गेली 75 वर्ष झालं धनगर समाजाचं नुकसान झालंय। यावेळेस मी फक्त दीपक भाऊच्या माध्यमातून एवढंच सांगतो, यावेळेस आता दीपक भाऊ तुम्ही 100% प्रयत्न करा। अख्खा धनगर समाज ओबीसी नाही, काही नाही, फक्त आता धनगर एसटी आरक्षणाचा लढा लढल। त्याच्या धनगर एसटी आरक्षणासाठीच धनगर समाज हे रोडवर येईल, स्वतःच्या हक्कासाठीच रोडवर येईल। आजपर्यंत ओबीसी साठी लढला, आता इथून पुढे माझा धनगर समाज त्याच्या जातीसाठी, त्याच्या रक्तासाठी, त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी रोडवर येईल। याच्यानंतर ओबीसी साठी धनगर समाज रोडवर येणार नाही, एवढं मत स्पष्ट सांगतो। यांनी आपल्यावर शाई फेक केली, त्यांच्यावर मी रीतसर तक्रार केली, FIR दाखल केली आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे। मी कुठंच कायदा हातामध्ये घेतला नाही आणि घेणार
सुद्धा नाही, कारण ती शिकवण आम्हाला दिली नाही. आता दीपक भाऊ म्हणले धनगर समाज हा माझा भोळा आहे, पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो धनगर समाज भोळा आहे पण येडा नाही. त्याच्यामुळं कोणी आम्हाला येड्यात काढण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत ओबीसीच्या नेत्यांनी धनगर समाजाच्या जीवावर मस्त गाड्या घोड्या सगळी यंत्रणा घेतली. त्यांची यंत्रणा कुठून कुठपर्यंत हालती ही सगळं पवन करवरला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या अवकातीत राहून आणि धनगर समाजाच्या विरोधात जर त्यांनी बोलायचा प्रयत्न केला तर नक्कीच सांगतो त्यांचे चड्डी खोलल्याशिवाय पवन करवर शांत बसणार नाही. मध्ये बी आहेत आणि अनेक खात्यामध्ये आहेत, तर हे त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी आणलेत का? आता कसं झालंय, मीडियाला सगळं माझ्या तोंडातूनच काढून घ्यायचे. परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही नाका सगळे PI बघा, सगळे अधिकारी बघा, सगळ्यात जास्त कोण्या समाजाचे अधिकारी आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही मीडिया आहे, मीडिया हे नाका चौथा डोळा असतंय, तिसरा डोळा असतंय. तुमचे डोळे उघडा आणि तुम्ही बघा ना मीडिया. परभणी जिल्ह्यात बघा, बीड जिल्ह्यात बघा किंवा कुठं पण बघा, सगळ्यात जास्त अधिकारी कोणा समाज आहेत. मग आमचं दुखणं तेच आहे ना. ओबीसी म्हणून धनगर समाजाचं अस्तित्व काय, राजकीय बी अस्तित्व आमचं शून्य आहे मराठवाड्यात, शैक्षणिक अस्तित्व काय आमचं. त्याच्यामुळे आमचा धनगर समाज फक्त लढायला लाट्याकाट्या खायलाच आहे आणि अधिकारी हे व्हायला ह्यांचे माणसं आहेत. आमचे समाजाचे आता माझ्यासारखा नवीन होतकुरी पोरग पुढे आलंय धनगर समाजाचं आहे, त्याला धनगर समाजाचं नाव कधीच लावणार नाहीत. ते लगेच ओबीसी मध्ये येऊन त्याचा बुगा करून टाकणार. हे आजपर्यंत झाले. ते असताल किंवा तिथले स्थानिकचे आमदार असताल, मी सांगतो जो त्रास परळीमध्ये माझ्या धनगर समाजाला व्हायला, इतर समाजाला व्हायलाय, तोच त्रास आता येणाऱ्या काळात किंवा आतापर्यंत गंगाखेडमध्ये व्हायलाय. हे मी आज जाहीरपणे सांगतो. गंगाखेडमध्ये धनगर समाज असेल, मराठा समाज असेल किंवा अदरवाईज नाका मायक्रो ओबीसी असेल, त्यांना प्रचंड त्रास व्हायलाय. तो माझा ओबीसी समाज किंवा माझ्यासारखे कार्यकर्ते एका कोपऱ्याला बसून रडायले, त्याची वेदना ऐकायला सुद्धा गंगाखेड विधानसभेच्या आमदाराला किंवा इथल्या प्रशासनाला कुठलीच दखल घेणारे नाहीत. त्याच्यामुळं मला सांगायचंय, आमदार असताल किंवा इथला ना प्रशासन असेल, यांनी वेळीच दखल घेतली. त्याचा मास्टर माइंड कोण हे मी सांगणार नाही, पण मी आरोपीची जात बघणारा माणूस नाही. ऐका, मी आरोपीची जात बघणारा माणूस नाही. हे पोलीस प्रशासनानं निष्पन्न करावे की त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे, हे माझ्यापेक्षा तेच काढतील. त्या ठिकाणी